कोरोचीत ऑक्सिजन पार्क फुलले 1000 झाडांचे केले वृक्षारोपण. कोरोची लोकमान्य नगर येथील ऑक्सिजन पार्क मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य वातावरणात फुलले असून 1000हून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. कोरोची लोकमान्य नगर येथे मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्क मोठ्या प्रमाणात हिरवळीने फुलले असून येथे कानडे ॲडव्हर्टायझिंग, संकल्प टेक्स्टाईल, लक्ष्मी दत्त इंडस्ट्रीज आणि गणेश वॉशिंग यावरील सर्व कंपन्यांनी TLCच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली 200 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना संदीप पाटील म्हणाले, कोरोची गावात ऑक्सिजन पार्क फुलले असून आम्ही कोरोचीकर या ग्रुपच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क फुलवण्याचा प्रयत्न करत असून सर्वांनी आपल्या वाढदिवस असो किंवा आनंदाच्या क्षणी या ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण करावे असे आवाहन करण्यात आले. आतापर्यंत 1000हून अधिक झाडांचे वृक्षारोपण केल्यामुळे येणाऱ्या पिढीला याचा चांगला फायदा होणार आहे असे म्हणाले. सदर वृक्षारोपण प्रसंगी संदीप पाटील, दत्तात्रय पोवार, आकाश जाधव, संतोष खाडेकर, अथर्व पाटील, प्रकाश कडुलकर, प्रवीण गायकवाड यांच्यासह आम्ही कोरोचीकर ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची. नमस्कार, मी संदीप पाटील. आम्ही सर्व युवांनी कोरोचीमध्ये गेली 5 वर्ष झालं आम्ही एक ऑक्सिजन पार्क आम्ही कोरोचीकर या नावाने चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही देशी झाडं लावलेले आहेत. कोरोचीमध्ये 22 गुंठाच्या जागेवर जवळपास आम्ही एक 800 ते 1000 झाडं लावलेली आहेत. दरवर्षी आम्ही जी काही त्याच्यामध्ये एक 50-100 जी झाडं मरतात त्या ठिकाणी आम्ही परत नवीन झाडं लावत होतो आणि ही झाडं आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये लक्ष देऊन ती जगवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. याच्यामध्ये आता आम्ही बघत आहे की जवळपास 30 ते 40% झाडं ही 20 फुटाच्या वर झालेली आहेत आणि देशी झाडं ही आपल्या सर्व समाजासाठी फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरपूर मिळतो आणि इथं आजूबाजूच्या लोकांसाठी फारच गरजेचे आहेत. त्यामुळे आम्ही कोरोचीकर ऑक्सिजन पार्कतर्फे आम्ही सर्वांना एक आवाहन करू शकतो की ज्या लोकांना आपल्या घरातील कोणताही चांगला दिवस म्हणजे कोणाचे वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल किंवा मुलाच्या कुठली अचिव्हमेंट झाली असेल तर त्या लोकांनी त्यांच्या नावाने इथे कधी पण येऊन आपण एक झाड घेऊन इथे देशी झाड इथे लावू शकता. तसे काही असेल तर आम्ही तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवर सांगा तुम्ही ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी आमच्याकडे कोण 1-2-3 युवा इथे येतील आणि तुम्हाला मदत करतील, जेणेकरून दोन्ही गोष्टी साध्य केल्या जातील. एक त्या दिवसाचा आनंद पण मिळेल आणि एक झाड लावलेल्याचं आपल्याला काय ते चांगलं त्याच्यातून काम केलेल्याचा पण आपल्याला आनंद भेटेल. त्यामुळे आम्हाला सर्वांचं तुम्हाला आव्हान आहे, झाडे आम्ही लावतच आहोत तर तुम्ही सर्वांनी येऊन जर लावायला मदत केली तर ती फारच छान हा ऑक्सिजन पार्क होईल. भविष्यासाठी आपल्या मुलांच्यासाठी किंवा भविष्याच्या पिढीसाठी हे फार छान आहे. त्यामुळे सर्वांनी झाडे लावायला यावे. त्यांनी आम्हाला कोणत्या ना कोणत्या इथे आम्ही हा ऑक्सिजन पार्क चालू करताना एक टॅगलाईन करतो, स्वश्रमातून आणि स्वकष्टातून, म्हणजे सर्वांनी स्वकष्टातून आणि स्वखर्चातून, म्हणजे सर्वांनीच कष्ट करून हे लावलेले आहेत आणि याला लागणारे पैसे हे युवांनीच गोळे केलेले आहेत. अजूनपर्यंत आम्ही कोणती याच्यामध्ये सरकारी कुठली मदत घेतलेली नाही. एक 2-4 आम्ही लेटर्स दिलेले आहेत जेणेकरून आम्हाला सरकारकडून एक कंपाऊंड मिळावं. एक आम्हाला बोरवेलसाठी पण आम्ही दिलेलं आहे लेटर आणि ग्रामपंचायतींकडून आम्हाला पाणी तेवढं मिळतं. त्यामुळे ज्यांना पैशाच्या याने मदत करायची आहे त्यांनीही मदत करावी, जेणेकरून आम्हाला ठिबक वगैरे किंवा कंपाऊंडला ड्रिलची नेट लावणे वगैरे यासाठी पण मदत होईल. त्यामुळे सर्वांना एक विनंती पण आहे आणि झाडे लावण्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा अशी काळजीपूर्वक विनंती आहे. त्यामुळे सर्वांनी यावं एवढंच बोलतो.